आजोबा तू आज माझा संकल्प पूर्ण केलास. माझ्या उमय्यप्पांची मान ताट केलीस. तुझी लीला अगाध आहे. बोला पुंडलिक वरदे श्रीनानिधे पंढरीनाथ महाराज की बेईमान, दगाबाज, खोटारडा, पुण्यांदा आम्हाला तोंड दावायची हिम्मत कशी झाली तुझी? हा? ते चेटके आले हो सगूच्या मदतीला. तर इथे थांबायला नको. आमच्याशी दगा करून काम अर्धवट टाकून जाणाऱ्या लबाड माणसाची आम्हाला गरज नाही. पण काळ कर तुझा. अय्यो अय्यो बाबाजी बाबाजी दगा नाही हो. अहो त्या लबाड सकूच्या पायी पडलो. तोंड घशी म्हणतो मी बैमान नाही आहे हो बाबाजी. म्हणून तर आलो बघा तुमच्या पायाशी म्हणतो मी. बाबाजी माझ्यावर कृपा करा हो. उपाशी मरीन हो. पाप कामधंदा नाही आहे हो बाबाजी. उपासमार सुरू आहे हो. उपासमारीनं पार हाडकुळा झालास रदामू तू. हाडकुळा. का झाला बाबाजी? का झाला? काय झालं नीट सांग की. खरे दागिने सकूने शोधून काढले. काय? आणि कुठं? रावळात. मिळाले मिळाले माझे दागिने मिळाले. अरे जिंगरोबा, अरे काय चाललंय? ती एवढीशी पोर माझ्यावर नेहमी नेहमी मात करतेच कशी? तुझ्या मनात तरी हाय काय सांगून टाक ना. हा, सांगून टाक. आदेश दे, आदेश दे जिंगरोबा, आदेश दे. पुरे 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 अगं थांब. पुरे माझं ऐक. मी काय सांगतोय. बुवा आज्याला दागिने दाखवायचं हट्ट तू नका करूस. पांडू असं कसं? त्यांना समजायला हवं ना की माझ्या आप्पांनी दागिने विकले नाहीयेत. ते चोर नाहीयेत, दोषी नाहीयेत, पापीही नाहीयेत. आणि हे ऐकून त्यांच्या मनावरचा भार हलकाच होईल ना. त्यांना पण आनंदच होईल ना. भार आधीच हलका झालाय पुरे. त्यांनी रावळ्यात येऊन बघितलं आहे. तुझं ध्यान नव्हतं पण माझं होतं. त्यांना दागिने मिळाल्याचं कळलं आहे. आता त्यांना एकलं राहू दे. तू चल आपण जाऊया. चल. नाही पांडू, अशा वेळी तर त्यांना आपली जास्त गरज असेल. आपण त्यांना धीर द्यायला हवा. बुआजोबा, बुआजोबा दार उघडा ना. बुआजोबा, बुआजोबा दार उघडा. बुआजोबा. जा बाळा जा. मला तुला तोंड दाखवायची लाज वाटते. कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मी ऐकलं आणि माझी मती कशी फिरली ते माझं मलाच कळलं नाही. मी कपाळ करंट आहे. पोरी, मी तुला खूप यातना दिल्या. शहाजोगपणे तुझ्या सासरी आलो आणि शिवाप्पाची नालस्ती केली. त्याच्याविषयी काय वाटेल ते बोललो. कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येऊ शकू? कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येऊ? भाऊ असं काही नाहीये. तुम्ही आमचेच आहात. दार उघडा ना. पोरी, तुझं मन मोठं आहे, तुझी योग्यता मोठी आहे. पण मी पामर आहे, पापी आहे. असं तोंड घेऊन तुझ्या समोर कसं येऊ?
तुझी क्षमा कशी मागू? पुरी तुझी क्षमा कशी मागू? नाही बुवा आजोबा, उलट तुम्ही फक्त निमित्त झालात. तुमच्यामुळे माझी जिद्द जागी झाली. मी दागिने शोधायला सुरुवात केली. माझा दागिन्यांचा शोध सुरू झाला आणि माझ्या या आनंदाला तुम्हीच कारणीभूत आहात. बुवा आजोबा, तुम्ही फक्त आता मला आशीर्वाद द्या. बघा ना, आपणवरचा कलंक दूर झालाय. तर सासरी पण आनंद होईल. पुरे वादळ वाऱ्याचा वेग थांबायची वाट आपण बघतो का नाही? तसं त्यांच्या मनातलं वादळ थांबायची वाट आपण बघूया ना. पुरे तू घाई कशा पायी करतेस? त्यांना त्रास होऊ नये असंच वाटतंय ना. आता चल आपण जाऊ. जेव्हा वाटत ना ते बघ तुला स्वतः भेटायला येते. जरा धीर धर पुरे, चल. केवढं हे धैर्य पोरी. शिव्या शापांचा आरोपांचा केवढा मारा पचवलास तू. एकटीनेच लढलीस. नवल नाही, अशाच भक्तांवर तो विठुराया कृपा करतो. अपरंपार असलेली तुझी श्रद्धा आणि सत्याशी एकट्याने लढण्याचं धैर्य फार थोर आहेस तू. आम्ही तुझ्या समोर खूप खुजे आहोत, खूप खुजे आहोत. शक्य झालं तर सारासार बुद्धी हरवलेल्या या तुझ्या आजोबांना क्षमा कर. क्षमा कर तुझ्या बुवा आजोबांना क्षमा कर. इमानदारी सिद्ध कराया आलताच नव, मग सिद्ध कर. का तू घाबरट नाहीस म्हणून एक संधी देतो. फक्त एक संधी. सखूच दागिनं मनोरमेपर्यंत जायच्या आधी उडवायचं आणि माझ्याकडे आणून द्यायचं. ऐका, धमक आहे का? हा काय? नाही हो, नाही करतो. अरे नाही म्हणतोय का हो म्हणतोय यो? नाही म्हणजे करतो, पण तुमची ते कृपा असू दे बघा माझ्यावर. आमचा आशीर्वाद आहेच तुझ्या बरोबर आणि चाकरी बी मिळेल. पण एकच संधी देतोय दाम्या. संधीचं सोनं कर. जा इथून जा. जे बाबाजी. बाहेर याला काय म्हणतात? काय म्हणतात? गाजराची पुंगी. वाजली तर वाजली, नाही तर फेकून द्यायची. पुरे समजा बरोबर झालं. फक्त एक नाही बरोबर झालं. एक काय एक बरोबर नाही झालं? त्या बिलंदर मांजरीला शिक्षा व्हायला पाहिजे होती. झाली असती ना तर खरं. जाऊ दे रे पांडू, त्यातून आपल्याला काही मिळणार आहे का? दागिने मिळाले ते महत्वाचं. असं कसं? आली तेव्हा कशी तावत बोलत होते आणि जाताना कसं कोणाला कळू न देता निसटली. बुवाच्या सारख्या मोठ्या माणसाने तुझी क्षमा मागितली. त्या कंस मामीच्या तेवढी धमकच नाही. पुरे आपण जायचं का तिच्याकडं? पांडू, तू क्षणात मोठा होतोस, क्षणात लहान होतोस. तेव्हा तूच नाही का बोलला होतास की आपण बुवा आजोबांकडे नको जाऊया? मग तोच नियम मामीला पण लाव ना. हा, कुठं आपलं बुवा आजा आणि कुठे ती कंस मामी? ती साधी नाही. अजून मी चोरावर मोर व्हायला बघन. गप बसणारी नाही, डालगज आहे ती. वैतन सकुताई, पांडू अगदी मेचक बोललाय बघा. आणि मामीच नाही, दागिन्यांची जोखीम जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणाही पासून धोका होऊ शकतो तुला. अहो म्हणूनच तर आम्ही आलोय.
आज रातच्याला आम्ही इथं पहारा देणार आहोत. अहो पण मी आता निघाले. कधी एकदा सासरी जाते आणि आहोंना दागिने दाखवते, असं झालंय मला. हे बघ सकू, तुला इटुरायची साथ आहे ते आम्हाला बेठाव आहे, पण आमची काही जबाबदारी आहे का नाही? सकुताई, आज आप्पा आणि आजी असते तर त्यांनी रातच्याला जाऊ दिलं असतं का तुम्हाला? सांगा बरं. म्हणजे हे बघ, आम्ही पण थोडेसे मोठे आहोत, पण आमचं ऐकतो. आज रात्री जाऊ नगस, लय दमलीस ग तू. तुम्ही दोघं थोडी झोप घ्या, विश्रांती घ्या. तोवर आम्ही दोघं बाहेर पहारा देतो. हे बघा, उद्या उजाडलं की सकाळी निवांत जा. आता रातच्याला जाऊ नका. हा? आता आम्ही जातो बाहेर पहारायला. चल रे मारत्या. पुरे काका बरोबर बोलतात. सकाळच्याला दिवसा उजेडी जाऊ. हो रे पांडू, पण मला की नाही अगदी आत्ताच्या आत्ता आहोंना भेटायचं होतं. आहो पण मनातून माझी काळजी करत असतील, वाट बघत असतील. माझे आहो खूप चांगल्या मनाचे. कशाला कशाला हा हा तोंड देखला पुळका मला अजिबात नकोय. नुसता दिखावा, नुसता दिखावा. आपल्याला रमाईची खूप काळजी आहे असं नुसतं दाखवायचंय का तुला? नको ग रमाई, चिडू नकोस ग. तुला त्याचा आणखीन त्रास होतो. आणि अगं तब्येत तरी बघ तुझी. दिगू अरे दिसत नाहीये का तुला की वेड पांघरून पेडगावला जातोयस? केवळ तू अजून सखू मध्ये गुंतलायस म्हणून रमाईची अशी अवस्था झालीये. दिसत नाहीये का दिगू तुला हे? अगं मी कुठे गुंतलोय? सकू येणार नाही, दागिने मिळणार नाही याची मला खात्रीच आहे. मी तर तिचा विषयही काढत नाही. आणि रमाई, अगं तू सांगते ते सगळं करतोय ना मी. नावापुरतं रे, नावापुरतं. कशाला हा दिखावा? नाहीतर ती माणिक तुझ्या खोलीत ना असे रडत बाहेर पडली नसती ना. अशीच ती रडत राहणार असेल तर उपयोग काय? हे कुठलं माझ्या मनासारखं होतंय? होय रे होय दिगू, वहिनी बोलतायत ते अगदी खरं आहे. त्यांच्या वाट्याला सुख असं काही आलंच नाही रे. श्रीधर दादाचं ते तसं आणि तुझं हे असं. त्यांनी काय आयुष्यभर सहनच करायचं का रे? मग त्यांना किती त्रास होतोय. मग सुनेकडून सेवा करून घेत सुखात राहायचे दिवस तिचे. पण काय आलंय बघ नशिबी. त्यात त्या सखूची लायकी असती तर हळहळायला हरकत नव्हती. पण ती पक्की बेरकी निघाली, कावेबाज धूर्त. आणि मी काय जगा वेगळं मागते रे. चांगली गुणी सुशील मुलगी या घरात सून म्हणून यावी, तिनं सगळ्यांची काळजी घ्यावी, घराची जबाबदारी घ्यावी, तुझा संसार छान फुलवावा, एवढीच आणि इतकीच अपेक्षा आहे ना रे माझी. अजून काय जगा वेगळं मागते रे मी? आणि यात मी कुठे चुकतेय का? मी एवढंही स्वप्न बघू शकत नाही का? माझ्या मनासारखं होणं राहिलं दूरच, तुमच्या संसाराची वाताहतच बघावी लागते मला. माझ्या जळणाऱ्या मनावर माणिक फुंकर घालणार असेल तर ते तुला नको आहे का? दिगू, त्या सुभेदारांसमोर तू असंच रडतोस, वचन देतोस. माझ्या समोर तुला माझी बाजू पटते, पण माझी पाठ वळली की तुला काय होतं ना तेच मला कळत नाही. अगं रमाई, मी सखू दागिने शोधायला गेले, ते तिला मिळतील अशी तुला आशा वाटते का? अरे मग कशाच्या जोरावर माणिकला तू दुखावतोयस? नाही ग रमाई. या सखूचे खरे सोन्याचे दागिने स्त्रीधन त्या शिवाप्पाने तिकडे पंढरपूरला नेऊन विकले. शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल. वैद्यभुवांसारख्या माणसाने ठामपणे सांगितल्यावर शिक्कामोर्तब झाले की सकूच्या वडिलांनी आपली फसवणूक केली. आणि हे जर सकूला मान्य नसेल तर माझ्या मनात सकूला खरंच स्थान नाही.
पुरे ये घे. अगं पुरे आता किती वेळेस पाणी दे, आता झोप की. पांडू आज की नाही मला झोपच येत नाही. कधी एकदा उजाडतं आणि मी निघते असं झालंय. होणारच. मनावरचं एवढं मोठं ओझं उतरलं ना, मग पंख लावून उडत जावं असं वाटणारच. हो रे, पण मला दागिने मिळायचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार आहे तर तो आहुंना. आहुंनी शेवटपर्यंत प्रत्येक पावलाला माझी साथ दिली. कधीतरी ओरडले पण साथ सोडली नाही, हात सोडला नाही. घरच्या दबावाखाली त्यांना बोलता येत नाही, सारखी सारखी माझी बाजू घेता येत नाही. पण त्यांना पण धूर्त खोटारडी माणसं अजिबात आवडत नाही. आणि ना ती माणिकताई सुद्धा नाही आवडत. हे धागे का राहिलेत? काहीच राहिलं नकोय. एक एक कण कण निघायला हवा. पुरे तुझे समजे संकट आणि समजे दुःख संपले. तुला दागिने मिळाले ना, पुरे तू जिंकलीस. हो रे, विठुरायाच्या कृपेने दागिने मिळाले. मुख्य म्हणजे आपणवरचा कलंक पुसला गेला. आता हे दागिने सासूबाईंना दिले की झालं. अरे कोण आहे? कोण आहे? बोल कोण आहे? अरे कोणी धाय काय दाबे? अरे पकडा. कुठं पोहोचलाय? अय्यो, साप समजून दोरीला थोपटत बसावं. पण खरा साप तर इकडे आहे. हा दामू शेठ आता लागतो कामाला. बाबाजी अहो बळ द्यावं. ई! काय पडलं? कसला आवाज होता? कोण आहे? पुढे थांब, म्या बघतो. कोण आहे? पांडू? पांडू, अरे कोण आहे? कोण? दामू मामा, तुम्ही पांडूला का पकडलंय तुम्ही? सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा आधी. थांब की काय? सोडतो सोडतो, आधी ते दागिने दे, मग सोडतो या पांडूला. ते दागिने माझ्या हवाली कर, नाहीतर अयो अयो अयो. नाही पुरे, दागिने देऊ नकस. या दागिन्यांच्या पायी तू लय मेहनत घेतली आहेस. हा तुझ्या आयुष्याचा ठेवा आहे. हा झाडा राक्षस मला मारेल ना, मारू दे, पण याला दागिने नका देऊस. यो ये उंदरा कबाच. ये सखू ये दे मला दागिने दे, नाहीतर ह्याला मागा. पुरे नका. नाही नाही, पांडूला काही नका करू. पुरे नका.
नका देऊस ये गप. दादा या दागिने हे घ्या, पण पांडूला काही नका करू. हे घ्या. अयो ए सकू, डबा बंदच आहे की का? खोलून दे डबा म्हणतो मी. दाखव दागिने म्हणतो मी. हे बघा दागिने. दे दे दागिने माझ्या उंजळीत होत. बघू दे ते खरे आहेत की नकली म्हणतो मी. दे. नग ग बुरे नग. विठुरे, आता तोंडाशी आलेला घास तामू मामाने हिरावून घ्यावा असं वाटतंय का तुला? पण पांडू माझ्या जीवा भावाचा आहे. मला त्याच्या पुढे कशाचंच मोल नाही. अयो दे की लवकर दे. होत की का? अय्यो. हे काळा हेच करायचं होतं तर दागिने मिळायची हुन कशा पाहिजे दिलीस र? अरे कधीतरी तिला सुखाने जगू दे र. मुलीला रडवण्यात तिच्या मेहनतीवर बोळा फिरवण्यात तुला कसला आनंद होतो रे? पांडू, विठुरायाला का बोलला होतोस? बिचाऱ्याच्या जीवाला लागेल रे. अय्यो लागू दे लागू दे. किती लागलं तरी तो येणार नाही बघ तुला वाचवायला म्हणतो मी. आता 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 हे गभाड माझं माझं. माझं आहे हे गबाड माझं आहे.